मान सरळ, हाताची दोरमुद्रा डोळे अलगद पडलेत, चेहरा प्रसन्न, मन शांत। आपण करणार कपालभाती शुद्ध क्रिया। ड्युरेशन है 3 मिनिट नॉन स्टॉप। आदर्श प्राणायाम 1 मिनिटाला 120 स्ट्रोक। सुरू करणार आहोत कपालभाती शुद्ध क्रिया। स्टार्ट। अजून 2 मिनिट बाकी आहे। नॉनस्टॉप कपालभाती शुद्ध क्रिया चालू ठेवायची आहे। अतिशय महत्वाची शुद्ध क्रिया आहे कपालभाती शुद्ध क्रिया। कपाल मतलब कवटीचा भाग, भाती मतलब चमकणे। कवटीमध्ये मेन ऑर्गन असतं ब्रेन। ब्रेनची कार्यक्षमता सुधारते, स्मरणशक्ती सुधारते, चेहऱ्याची तेजी वाढते, पोटाचे स्नायू लवचिक होतात, पोट कमी होते, वजन कमी होते, भूक चांगली लागते, पूर्ण ऍसिडिटी गायब होते, झोप चांगली लागते, डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो, इन्सुलिन लेवल वाढते। इतके सर्व फायदे फक्त कपालभाती केल्याने आपल्याला मिळतात। म्हणून रोज दैनंदिन अभ्यासामध्ये 3 मिनिट ते 5 मिनिट कपालभाती प्रत्येकाने केलीच पाहिजे। जास्त प्रॅक्टिस झाली की आपण 10 मिनिटं 15 मिनिटं त्याचा कालावधी वाढवू शकतो। खूप छान करतात सर्व कपालभाती। 2 मिनिट झाले, फक्त 1 मिनिट बाकी आहे। कपालभाती करताना पोट आत, श्वास बाहेर, तोंड बंद, नाकातून श्वास बाहेर आणि त्याच वेळेला पोटमध्ये, अशी प्रक्रिया असते। निरोगी माणसासाठी आदर्श प्रमाणे 1 मिनिटाला 120 स्ट्रोक। आणि ज्याला हाय बीपी आहे, ज्याला हृदयाचा त्रास आहे, बायपास झाली, एंजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांनी 2 मिनिटं करायची, थांबायचं, पुन्हा श्वास नॉर्मल झाल्यावर पुन्हा 2 मिनिटं करायचं, एवढंच करायचं। बाकीच्या निरोगी लोकांनी नॉनस्टॉप कपालभाती केल्यास आपला फायदा आपल्याला खूप लवकर होतो। कपालभाती करताना महत्त्वाचा नियम, पोट खाली असतानाच कपालभाती केली गेली पाहिजे। भरल्या पोटी जेवण झाल्यावर कपालभाती करायची नसते। जेवण झाल्यास कमीत कमी 3.5 ते 4 तासानंतर कपालभाती आपण करू शकतो। दिवसातून 2 वेळा कपालभाती करू शकतो। लवकरात लवकर आपल्याला फायदा मिळतो। वजन कमी करायचं असल्यास, भूक चांगली लागत नसल्यास कपालभाती अतिशय महत्वाची आहे आणि खूप चांगले फायदे त्याच्यात मिळतात। 3 मिनिट पूर्ण झाले, सावकाश थांबायचे। या मेहरोड तलावाच्या काठावर सिद्धार्थ लॉन वर हा वर्ग नियमित गेल्या 13 वर्षापासून सुरू आहे। जळगाव शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, रिटायर्ड प्रिन्सिपाल, बिझनेसमॅन, सीए, फॅक्टरी मालक इत्यादी सर्व क्षेत्रातील लोक या इथे येतात आणि रोज दैनंदिन योगाभ्यास करतात आणि आपण आपले शरीर निरोगी आणि आनंदी ठेवतात। हरिओम। योग शिक्षक सुनील गुरव, जळगाव। करो योग।